या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सरासरी गृहीत सरासरी पद्धतीने कशी काढायची. तर यामध्ये आपण एक सारणी बघू शकतो ज्यामध्ये पहिल्या स्तंभामध्ये वर्ग वयोगट लिहिलेला आहे. तर या वर्ग वयोगटामध्ये वय लिहिली आहेत 10 ते 20, 20 ते 30 वर्ष, 30 ते 40 वर्ष, 40 ते 50 वर्ष, 50 ते 60 वर्ष. आणि या सारणीमध्ये आपण एखाद्या वस्तीमधल्या लोकांचे वय बघतोय आणि त्या वयोगटांसाठी वारंवारता किती आहे ते सुद्धा लिहिलेलं आहे. म्हणजेच काय, 10 ते 20 वयोगटांमध्ये 3 लोक आहेत, 20 ते 30 वयोगटामध्ये 6 लोक आहेत, 30 ते 40 वयोगटामध्ये 8 लोक आहेत, 40 ते 50 वयोगटामध्ये 4 लोक आहेत, 50 ते 60 वयोगटामध्ये 5 लोक आहेत. आता या वयांची सरासरी काढण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यापैकी एक अशी आहे की त्यामध्ये आपण वर्गमध्य काढतो. वर्गमध्य म्हणजे हा जो इथे वयोगट दिसतोय त्याचा मध्यबिंदू आपण इथे लिहितो. म्हणजे याच्यासाठी वर्ग 10 ते 20 साठी वयोगट होईल 15. कारण की आपण त्या वयोगटामधली सगळ्यात लहान संख्या घेतो, त्याला आपण वयोगटातल्या सगळ्यात मोठ्या संख्येमध्ये मिळवतो आणि मग दोन्ही त्याला भाग देतो. मग आपल्याला मिळतो वर्गमध्य. तर पहिल्या वयोगटाचा वर्गमध्य आहे 15. अशा प्रकारे जर का आपण सगळ्या वयोगटांचा वर्गमध्य काढला तर दुसऱ्या वयोगटाचा 25 आहे, तिसऱ्या वयोगटाचा 35 आहे, नंतर 40 ते 50चा 45 आहे, 50 ते 60 वयोगटाचा 55 आहे. आणि एकदा आपण हे सगळे वर्गमध्य काढले की मग आपण सरासरी या वरच्या सूत्राने काढू शकतो, ज्यामध्ये आपण एफ आय आणि एक्स आय या प्रत्येक गोष्टीचा गुणाकार करतो आणि त्या सगळ्यांची बेरीज करतो. त्याला भाग देतो आपण सर्व वारंवारतेच्या बेरजेनी. तर त्याला आपण समेशन एफ आय एक्स आय छेद समेशन एफ आय असं सुद्धा लिहितो. या पद्धतीमध्ये एक अडचण अशी येते की जर का हा जो गुणाकार आहे एफ आय आणि एक्स आयचा हा खूप मोठा झाला किंवा खूप जास्ती स्तंभ असतील तर हा गुणाकार थोडा कठीण होऊ शकतो. आणि म्हणून अजून एक सरासरी काढण्याची पद्धत असते आणि ती म्हणजे गृहीत सरासरी पद्धत, ज्यामध्ये आपण आधीच एक सरासरी गृहीत धरतो आणि ती सरासरी आपण बघतो या वर्गमध्यांना बघून. जर का आपण हे सगळे वर्गमध्य चढत्या क्रमाने लिहिले तर त्यांच्यामध्ये सगळ्यात मध्ये कोणता येतो तो आपण एक गृहीत धरून टाकतो. तर या ठिकाणी गृहीत सरासरी जर का आपल्याला धरायची असेल तर 15, 25, 35, 45 आणि 55 हे वर्गमध्ये आपल्याला चढत्या क्रमात दिसतात आहे. यांच्यामध्ये आहे 35. तर आपण इथे गृहीत सरासरी धरू शकतो 35. याला आपण ए नी दर्शवू. आता आपल्याला विचलन काढायचं आहे. विचलन म्हणजे प्रत्येक वर्गमध्य हा गृहीत सरासरीच्या किती दूर आहे. तर जर का आपण 15चा विचार केला, 15 हा 35च्या किती दूर आहे, तर ऋण 20. 15 हा 35च्या लहान असल्या कारणाने तिथे ऋण चिन्ह आलं. तशाच प्रकारे 25 साठी विचलन येईल 25 वजा ए म्हणजेच ऋण 10. 35 साठी विचलन येईल 35 वजा 35 म्हणजेच 0. 45 साठी विचलन तयार होईल 45 वजा ए म्हणजेच 45 वजा 35 बरोबर 10. आणि 55 वजा 20 हे विचलन राहील वर्गमध्य 55 साठी आणि ते आहे 20. अशा प्रकारे आपण सगळी विचलनं काढली. आता सगळी विचलनं काढल्यावर आपल्याला वारंवारता आणि विचलन यांचा गुणाकार या प्रत्येक ओळीमध्ये लिहायचा आहे या स्तंभामध्ये. तर पहिल्या ओळीसाठी 10 ते 20 या वयोगटासाठी एफ आय डी आय म्हणजे वारंवारता आणि विचलनाचा जो गुणाकार आहे तो येतो 3 गुणिले ऋण 20 म्हणजे ऋण 60. मग आपल्याला मिळतं 6 गुणिले ऋण 10 दुसऱ्या ओळीसाठी, ते म्हणजे ऋण 60 परत एकदा. 30 ते 40 वयोगटासाठी आपल्याला एफ आय डी आय मिळतं 0. मग आपल्याला मिळतं 40 आणि त्याच्यानंतर आपण लिहू शकतो 5 गुणिले 20 म्हणजे 100. आता आपल्याला या सर्व एफ आय डी आयची बेरीज करायची. तर ती सगळ्या एफ आय डी आयची जर का बेरीज आपण केली तर आपल्याला मिळेल ऋण 60 वजा 60 अधिक 0 अधिक 40 अधिक 100 म्हणजेच 20. तर आपण या ठिकाणी 20 लिहिले. आता आपल्याला सर्व वारंवारतेची बेरीज करायची आहे. तर आपल्याला किती मिळते, 3 अधिक 6 अधिक 8 अधिक 4 अधिक 5 बरोबर 26. आता आपल्याला ज्या ज्या गोष्टी हव्या होत्या त्या मिळालेल्या आहेत. तर गृहीत सरासरी पद्धतीचं सूत्र कसं असतं. गृहीत सरासरी पद्धतीचं सूत्र असं असतं, ए म्हणजेच आपली गृहीत सरासरी अधिक समेशन एफ आय डी आय छेद समेशन एफ आय. म्हणजेच या एफ आय डी आयची जी आपण बेरीज केलेली आहे ती, त्याला छेद समेशन एफ आय म्हणजे सर्व वारंवारतेची बेरीज. तर या ठिकाणी आपण हे सूत्र वापरून सरासरी काढूया. 35 म्हणजेच आपला ए म्हणजेच आपली गृहीत सरासरी अधिक समेशन एफ आय डी आय जे आपलं आलेलं आहे 20. 20 छेद 26. 26 आहे वारंवारतेची बेरीज. तर हे मिळतं आपल्याला बरोबर 35 अधिक 0.77.
आणि म्हणजेच आपली सरासरी इथे येते 35.77. तर आपण गृहीत सरासरी पद्धतीने जी सरासरी काढली ती आहे 35.77. लक्षात ठेवा, गृहीत सरासरी पद्धतीमध्ये ही जी राशी दिसते समेशन एफ आय डी आय छेद समेशन एफ आय, याला डेव्हिएशन सुद्धा म्हणतात किंवा याला सुद्धा सरासरीचं विचलन म्हणतात.